मागची 10 वर्ष जी आहेत की मी 2047च्या विकसित भारताचा जो संकल्प आपण केला आहे त्याचा पाया आम्ही समजतो. त्यामुळे मागच्या 10 वर्षात जे काम झालं ते विकसित भारताचा संकल्प म्हणून त्याचा पाया आणि आता पुढचा जो प्रवास आहे तर त्या दिशेनं त्या संकल्पपूर्तीचा प्रवास म्हणून आत्ताची 5 वर्ष ती आपल्याला काम करायचे. कृषी मंत्रालयातनं सहकार हा वेगळा केला गेला आणि अमितभाईंनी 3 वर्ष त्याचं काम केले. आज 3 वर्ष ते सहकाराला इतका देशभरामध्ये त्याचा विस्तार करण्यासाठी रात्रंदिवस काम करतायत. त्याच्यामध्ये 54 अशा गोष्टींचा आम्ही समावेश केला आहे. त्या 54 गोष्टी की त्याच्यामध्ये देशातला सहकार हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या टर्ममध्ये जे काही यश मिळालं ते यश गेल्या टर्मपेक्षा कमी होतं. त्याच्यामुळे कुठेतरी मित्रपक्षांना घेऊन मोदी सरकार सध्या आहे केंद्रात सत्तेत. त्यामुळे सातत्याने असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज बदललेली आहे किंवा मित्रपक्ष सोबत असल्यामुळं कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिसत नाही अशी चर्चा होते. तुम्ही जवळून बघताय सगळं, तुम्हाला काय वाटतं एकंदर? आमची ग्रामीण अर्थव्यवस्था जर आमची सक्षम झाली तर आम्हाला खूप मोठी एक पुढं मला असं वाटतं की पुढे चाल म्हणूया किंवा पुढे या तिसऱ्या क्रमांकावरती येण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था वगैरे सगळं आपण माहिती आहे, पण ग्रामीण अर्थव्यवस्था आपली त्या मानाने जेवढी सक्षम नाही ती सहकाराच्या माध्यमातून सक्षम होऊ शकते. आणि ते स्वप्न जे आहे आपलं की स्वप्न म्हणूया किंवा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी मला असं वाटतं की सहकार हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. अनेक जिल्हे असे की जिल्हा बँक नाहीच आहेत, जिल्हा बँकच नाही आहेत. त्यामुळे आमच्यासमोर मी म्हणाल तसं की 2 लाख पॅक्स तयार करायचे असतील तर आम्हाला काही राज्यांमध्ये जिल्हा बँक पण उभ्या करायच्यात. आता जिल्हा बँक पण उभ्या करायच्यात, त्याशिवाय सहकार नाही वाढणार. आता मंत्री झालो, स्वाभाविक पुणेकरांनाही आशा वाढली की पुण्यात आता एअरपोर्टचं काय होणार, पुरंदरचं काय होतंय. मला असं वाटतं की लगेचच सुरुवात कामाला आम्ही सगळ्यांनी केली. पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपण पाहिलं की काही तांत्रिक अडचणी होत्या, नवीन टर्मिनल सुरू झालं, इतकं सुंदर टर्मिनल झालं, पुणेकर खुश आहेत. आणि पुढच्या काही महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पुण्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं हवाई उड्डाणं सुरू होतील आणि इतकी होतील की खरं तर आपल्याला मुंबईला सुद्धा जायची गरज लागणार. देशातले एकमेव असे पंतप्रधान आहेत मोदीजी ज्यांच्या इतका संविधानाचा सन्मान कोणीच नाही केला. 2014 ते 19च्या काळामध्ये देवेंद्रजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी मराठा आरक्षण दिलं. त्यांच्या सरकारच्या काळात ते हायकोर्टात टिकून दाखवलं, सुप्रीम कोर्टात ते सरकार असेपर्यंत पण टिकून दाखवलं. सरकार बदललं, कुणाच्या काळात मराठा आरक्षण केलं?